मन मस्तिष्की पाठशालाच्या आजच्या भागात सगळ्यांचं मनापासून स्वागत. काय सगळेजण ऍक्टिव्हिटी करताय ना? तुमच्या छान प्रतिक्रिया वाचून आम्हाला खूप आनंद वाटतोय, समाधान वाटतंय. ऍक्टिव्हिटी डिझाईन करताना काही नाविन्य आणण्याचा, तसेच सगळ्या वयोगटातली लोक करू शकतील असाही आमचा एक थोडासा प्रयत्न असतो. तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आजच्या ऍक्टिव्हिटीकडे वळूया. आजच्या ऍक्टिव्हिटीसाठी ना वर्तमानपत्र लागणार आहे. एक 2 मिनिटं व्हिडिओ पॉज करा आणि एखादं वर्तमानपत्र, मग कुठल्याही तारखेचं किंवा एखादं मासिक घेऊन येता. वर्तमानपत्र आणलंय, चल ऍक्टिव्हिटीला सुरुवात करूया. आता काय करायचंय, वर्तमानपत्रातलं कुठलंही पान काढा आणि त्याच्यावरती फक्त नजर फिरवायची. बातम्या वाचायच्या नाही. तर पहिल्यांदा नजर फिरवा आणि एखादा भावना दर्शवणारा शब्द शोधा. मग ती नकारात्मक भावना असेल किंवा सकारात्मक. मिळाला? आता एखादा अंक शोधा. अंक शोधून झाला असेल तर आता एखादं ठिकाण, त्याचं नाव. आता एखाद्या व्यक्तीचं नाव शोधा बरं. पटकन सापडलं असेल ना? आपण काय करूया, आपण काय काय शोधलं ते पुन्हा एकदा आठवूया. पहिल्यांदा एखादी भावना, त्यानंतर संख्या, त्यानंतर एका ठिकाणाचं नाव आणि मग एका व्यक्तीचं नाव. आता काय करा, मगाशी तुम्ही जी भावना दर्शवणारा शब्द शोधला असेल ना, ती जर नकारात्मक भावना असेल तर आता सकारात्मक भावना दर्शवणारा शब्द शोधा. आणि मगाशी भावना जर सकारात्मक असेल तर आता नकारात्मक भावना दर्शवणारा शब्द शोधा. करताय सुरुवात? मिळाला? आता तुम्ही पाहिलं असेल की सिलेक्टिव्ह अटेन्शन, तुम्ही बातमी न वाचता फक्त मी सांगितलेले शब्द शोधत गेलात. हाच या ऍक्टिव्हिटीतला थोडासा वेगळेपणा होता. तर कशी वाटली आजची ऍक्टिव्हिटी? उद्या पुन्हा एका नव्या ऍक्टिव्हिटीसह भेटूया. आनंदी राहा, निरोगी राहा.